नमस्कार. आज आपण इथे आहे ना डोश्याची रेसिपी पाहणार आहोत आणि हा डोसा आपण आहे ना तांदळापासून नाही तर रव्यापासून बनवणार आहोत. येस, जसा तांदळाचा डोसा असतो ना अगदी तसाच रव्याचा डोसा बनतो. मस्त कुरकुरीत, जाळीदार आणि चवीला अप्रतिम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात होतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याचा घाई गडबडीत आहे ना आपण हा रव्याचा डोसा बनवू शकतो. मुलांच्या टिफिनला देऊ शकतो. चवीला जवळपास आहे ना तो तांदळाच्या डोशासारखाच लागतो. त्यामुळे जेव्हा केव्हा जर तुमच्याकडे बॅटर अवेलेबल नसेल ना आणि मुलं जर डोश्याची फरमाईश करत असतील तर असा हा रव्यापासून बनलेला डोसा त्यांना बनवून खाऊ घाला. त्यांनाही नक्की आवडेल. त्यामुळे आपणही जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर रव्याचा डोसा बनवण्यासाठी आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथं साधारणतः 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर मी नेहमी आहे ना सम्राटचा चिरोटी रवा वापरते. यापासून आहे ना डोसे खूप सुंदर बनतात. तर सम्राटचा चिरोटी रवा कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला सहज अवेलेबल होईल. तर तिथं 2 वाटी मी रवा घेतलेला आहे ना, तर त्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच इथं मी 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. या डाळीच्या पिठामुळे ना डोशाला रंग सुरेख येतो आणि चवही अप्रतिम लागते. त्याचबरोबर मी इथं घेतलेलं आहे 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर अगदी एवढ्या कमी साहित्यापासूनच आपल्याला मस्त कुरकुरीत असा डोसा बनवायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एका मोठ्या बाउलमध्ये ना मी रवा, तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ ऍड करणार आहे आणि हे सगळं पीठ आहेत ना आधी कोरडीच आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत. बरं, जर आता इथे घरात तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घ्या. त्यापासूनही डोसा बनतो. आणि आता मी काय करणार आहे, की यामध्ये ना थोडं-थोडं पाणी घालून हे जे डोशाचं बॅटर आहे ना, ते आपल्याला रेडी करून घ्यायचंय. तर जसं आपण तांदळाचा डोसा बनवतो आणि त्याचं बॅटर कसं असतं, त्याची कशी कन्सिस्टन्सी असते, अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे. पण सुरुवातीला आहे ना, अगदी थोडं-थोडं पाणी घालून हे सगळं छान मिक्स करून घ्या. कारण यामध्ये कुठेही गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजे. त्यामुळे अगदी थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, हे बॅटर आपण रेडी करून घेऊया. आणि एकसारखं आहे ना सतत हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात कुठेही गुठळ्या होत नाहीत. बरं, आता इथे मी तांदळाचं पीठ वापरलं होतं. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल ना, तर तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून गव्हाचं पीठ वापरलं तरीही हा डोसा परफेक्ट बनतो. तर आता इथे बघा, इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता रवा आहे, रवा फुलतो. त्यामुळे अर्धा तास आपण हे बॅटर असंच झाकून रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. अर्धा तास झालेला आहे आणि हा जो रवा आहे ना, हा छान भिजलेला आहे. कारण रव्याचं जे नेचर आहे ना, रवा फुलतो म्हणून आधी आपल्याला अर्धा तास असा भिजत ठेवायचा आहे. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जरी झाला, थोडा वेळ जरी वाढला तरी काही हरकत नाही. डोसे तेवढेच सुंदर बनतात. आणि आता इथे बघा, इथं हे जे आपलं डोशासाठी बॅटर आहे ना, हे रेडी झालेलं आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे, की चवीपुरतं मी मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची घातली तरीही काही हरकत नाही. पण अगदी आपण मसाला डोसा जसा बनवतो ना तसा डोसा बनवणार आहोत. त्यामुळे मी इथं काहीही ऍड केलेलं नाही. सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा ऍड करायचा आहे आणि खाण्याचा सोडा ऍड केल्यानंतर आहे ना, हे जे डोशाचं बॅटर आहे ना, ते एकसारखं फेटून घ्यायचं आहे. असं फेटल्यामुळे काय होतं, की बॅटर हलकं फुलकं बनतं आणि डोसे अगदी परफेक्ट बनतात. आता इथं बॅटर रेडी आहे. आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाल्यानंतर थोडंसं मी यावर पाणी शिंपडलं आहे. कारण तवा जर जास्त गरम झालेला असेल ना, तर थोडंसं पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करायचं आहे, की जेणेकरून आपण जेव्हा याच्यावर बॅटर ऍड करू ना, तेव्हा ते बॅटर इझिली आपल्याला पसरवता आलं पाहिजे. आता तेल पाणी टाकल्यानंतर मी थोडंसं पुसून घेतलं आणि आता तव्याला आहे ना हलक्या हाताने मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. येस. तर इथे बघा, इथे मी हलक्या हाताने तेल लावून घेतलेलं आहे आणि अगदी चमचाभर मी बॅटर घेतलेलं आहे आणि
एकसारखं मी गोलाकार फिरवून घेणार आहे. जसं आपण नॉर्मल डोसा बनवतो तसाच डोसा बनवायचा आहे. आणि हे बघा एकसारखं पातळ असं आपण हे पसरवून घेणार आहोत. येस, मस्त असा इथे हा डोसा आपला पसरवून झालेला आहे. आता डोसा हा एकाच बाजूने भाजला जातो, त्यामुळे आपण आहे ना खालची बाजू भाजून घेणार आहोत फक्त. मग आपण काय करायचं की गॅसची जी फ्लेम आहे ना ती मंद ठेवायची आहे. मंद गॅसवर काय होतं की डोसा छान कुरकुरीत बनतो. आता आहे ना जरा कडा वाळल्या ना की कडेने तेल सोडणार आहे मी आणि वरूनही थोडंसं तेल सोडणार आहोत, कारण डोसा हा दुसऱ्या बाजूने भाजला जात नाही. म्हणून मी वरून असं थोडंसं तेल सोडते की जेणेकरून आहे ना वरूनही तो छान शेकला जातो. आता आहे ना छान ब्राऊन रंग येईपर्यंत ना मंद गॅसवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर हळूहळू तुम्ही बघत असाल की हळूहळू या डोशाचा रंग जो आहे ना तो बदलत चाललेला आहे. छान त्याला एक ब्राऊन हलकासा शेड येत चाललेला आहे. तर एक 5 मिनिटांनी बघा मस्त असं याला ब्राऊन शेड आलेला आहे आणि आपला हा जो डोसा आहे ना हा रेडी झालेला आहे. त्यामुळे मी काय करणार आहे की चमच्याने आधी याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहे. तर अगदी इझिली याच्या कडा मोकळ्या होतात, कुठेही हा डोसा तुटत नाही किंवा तव्याला चिकटून बसत नाही. परफेक्ट असा हा डोसा रेडी होतो. तर बघा मस्त असा आपला हा इथे डोसा रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. छान ह्या कडा एकसारख्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता हा डोसा आहे ना आपण फोल्ड करूया. मी तुम्हाला दाखवते. अगदी जसा तांदळाचा मसाला डोसा होतो काय तसा हा डोसा रेडी झालेला आहे. आता या डोशाबरोबर तुम्ही बटाट्याची भाजीही करू शकता. तर हे बघा मस्त असा आहे ना आपला हा मसाला डोसा रेडी झालेला आहे. सॉरी, डोसा रेडी झालेला आहे. तो मी आता सर्व करून घेणार आहे. तर आज इथे डोशाबरोबर आहे ना मी फक्त टोमॅटोची चटणी केलेली आहे. तुम्हाला या रव्याच्या डोशाबरोबर आवडत असेल तर तुम्ही बटाट्याची भाजी करून रव्याचा मस्तपैकी मसाला डोसाही बनवू शकता. अप्रतिम लागतो. किंवा असा चटणी बरोबर जरी खायचा असेल ना तरी सुद्धा हा डोसा खूप सुंदर लागतो. जवळपास आहे ना तांदळाच्या डोश्याची जशी चव असते ना अगदी त्याच्या जवळ जाऊन हा डोसा बसतो. इतका सुंदर याची चव आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जेव्हा केव्हा मुलं अचानक डोश्याची फरमाईश करतील ना तेव्हा आहे ना तुमच्याकडे बॅटर रेडी नसेल ना तर असा हा रव्याचा डोसा करून बघा. तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तर आज मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.